चे पुजारी आहेत, रवी भाऊ आहेत, त्यांचे वडील आहेत, अण्णा अक्का, या ठिकाणी आपण सर्वजण, आमचे बबन भाऊ, कायमस्वरूपी अधूनमधून त्यांचे फोन येत असतात. सोयरेचे सगळे हे मंडळी आपली सगळी जीवलग आहेत, प्रेम करणारे आहेत. मला या ठिकाणी सेवेचा संधी दिली त्याबद्दल मी तुम्हा सर्व बागुल परिवाराचं ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. पूजे जय पूजे बेटी माऊली, राधमा पराधमा तुका म्हणे ज्ञानेश्वरा पायापैकी पराध महाराज तुम्हा सिद्धा ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा. कुंडली कमलदास विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु गंगागिरी महाराज, गुरुवर्य नारायणगिरी महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज की जय. श्री रेणुका माता की जय. हॅलो, दोन मिनिटं सर्वांनी खाली बसा. 2 मिनिटं श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम होईल. देह देवाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. तुकाराम महाराजांच्या सांगितल्याप्रमाणे देह हा देवाचा आहे, धन हे कुबेराचे आहे आणि देह हा देवाचा आहे, धन कुबेराचा आहे. आणि मनुष्याचे इथे काय आहे. मनुष्याचं आपल्या स्वतःचं सोडून इथं काहीही नाही असं सांगितल्याप्रमाणे महाराजांनी अतिशय छान प्रकारे आपल्याला उदाहरण देऊन या ठिकाणी प्रवचन सेवा, कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आमच्या आजी स्वर्गवासी गयाबाई पंढरीनाथ म्हस्के यांना आपल्यातून जाऊन आज 8 दिवस पूर्ण होत आहे. त्यांच्या 10व्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आलात. बागुल कनगरे म्हस्के परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपले सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच हरिभक्त पारायण समाज प्रबोधनकार ससाने महाराज हे देखील अतिशय संघर्ष करून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत, त्याबद्दल त्यांचेही मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. व माझी आजी यांचा जीवन प्रवास अतिशय संघर्षमय झाला. त्यांना कुटुंबातील सर्वांनीच, लहानपासून थोरांनी, भावंडांनी त्यांचा सांभाळ केला आणि त्यांना आपल्यातून जाऊन आज या ठिकाणी 8 दिवस पूर्ण होत आहेत. त्यांचा दशक्रिया विजेचा कार्यक्रमही या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झाला. त्यांना बागुल कनगरे व म्हस्के परिवार, गावकऱ्यांच्या, टाळकऱ्यांच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व थांबतो. यानंतर
कवी सुरेशजी बागुल हे या ठिकाणी श्रद्धांजली वाहतील. सर्वप्रथम खरं तर ससाणे महाराजांचे मी आभार मानतो, कारण रवीने काल फोन केला होता की महाराजांना लवकर कार्यक्रम आटोपायचा आहे आणि त्यांच्या गावी दुसरा एक कीर्तनाचा कार्यक्रम आहे, तो 11:30ला होता. म्हटलं ठीक आहे, लवकर कार्यक्रम आटपूया. रात्री 11:15ला पुन्हा फोन केला महाराजांनी, त्या ठिकाणी दुसरे महाराज उभे करून आपल्या कार्यक्रमाला ते पूर्ण वेळ हजर आहेत. तर त्यांचे मी मनापासून आभार मानतो. गयाबाई पंढरीनाथ मस्के या देवलोकी गेल्या, त्यांचा दहाव्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. त्या निमित्ताने श्रद्धांजलीसाठी मी या ठिकाणी उभा आहे. त्यांचा जीवन प्रवास मी अतिशय जवळून पाहिलेला आहे. मी 7 वर्षाचा असताना, साधारण मी 7वीत होतो, 10-12 वर्षाचा, त्यांना अकाली वैधव्य आलं आणि त्या संकटावर मात करीत त्या मामी अतिशय धीरपणे गंभीरपणे जीवन जगल्या. त्यांच्या पाठीमागे त्यांचे 4ही बंधू, त्यातले 2 जण स्वर्गवासी झालेत आणि 2 जण शेवटपर्यंत त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले.